करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु स्वतः हार्दिक सर. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगायची. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती ती म्हणजे का विद्यार्थी मित्रांनो, येत्या 22 जून पासून विधानसभेचं म्हणजे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी पार पडते. विद्यार्थी मित्रांनो, तीच खरी संधी असती किंवा तीच खरी वेळ असते का ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कोणत्या मागण्या मान्य करायच्या, सरकारकडे तुमचे काही निदर्शनं करायचे किंवा सरकारच्या निदर्शनात आणून द्यायच्या तुमच्या काही मागण्या असतील या गोष्टी मान्य करण्यासाठी, तर ती वेळ ही अधिवेशनाची वेळ योग्य असते. तर मित्रांनो, येत्या 22 जून रोजी मित्रांनो पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहेत का ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे ते विद्यार्थी वय वाढसाठी त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहेत मित्रांनो, उपोषणाला बसणार आहेत आझाद मैदान या ठिकाणी येत्या 22 जून पासून. तर मित्रांनो, सर्वांना माझं सांगणं असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे ओपनचं वय हे 28 आणि कॅटेगरीचं वय हे 33 आहे. मित्रांनो, बाकीच्या राज्यांमध्ये बाकीच्या नाही सगळ्या नाही, एक ठराविक मग एमपी असेल, गुजरात असेल, आसाम असेल, यांच्या आसाममध्ये मला वाटतं काहीतरी 40 असावं काहीतरी. हे जे राज्य आहेत मित्रांनो यांच्यामध्ये ओपनचं वय 33 आणि कॅटेगरीचं वय 38 आहे. मित्रांनो, आता या भारतात जेवढे राज्य आहेत 29 काय राज्य असतील 28 29, त्या सगळ्या राज्यांपैकी 2-3च राज्यांमध्ये, सगळ्या राज्यांमध्ये असं नाही का सगळ्या राज्यांनी आहे फक्त महाराष्ट्रात नाही असं नाही, फक्त 2-3 राज्यांमध्ये असू शकतं, साहजिक आहे. म्हणजे 2-3 राज्यांमध्ये जर आहे तर तुम्ही जर प्रयत्न केले प्रॉपर त्याला जर तेवढे भेटलं तर ते महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं, काहीच अडचण नाही महाराष्ट्रामध्ये होण्यास. येस, हा. तर मग काय करायचं मित्रांनो, येत्या 22 जून रोजी महाराष्ट्रातील पोलीस भरतीचं वय संपलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी आझाद मैदान या ठिकाणी यायचं मित्रांनो. मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला आंदोलनाची उपोषणाची जी काही असेल ती परमिशन पण भेटलेली आहे. विद्यार्थी तसं नियोजन करताय आणि या ठिकाणी नेता कोणी नाही आणि या ठिकाणी लीडर कोणी नाही. जो नेता बनतो तो 15 दिवसामध्ये घरी जातो. लक्षात ठेवा, नेता नाही, लीडर नाही, काहीच नाही. मी गेले 2 वर्ष झाले विद्यार्थ्यांना सपोर्ट करतोय. 2 वेळा आंदोलन विद्यार्थ्यांना वयवाढ पण मिळालेली आहे आपल्या प्रयत्नामुळे, आपल्या म्हणजे सर्वांच्या, माझ्या नाही सर्वांच्या प्रयत्नामुळे. लक्ष म्हणजे तसंच आता पण आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. तर नक्की लक्षात ठेवा मित्रांनो, येत्या 22 जूनला सर्वांनी म्हणजे मला वाटतं आज 8 दिवसा सर्वांनी त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी जमायचे. मित्रांनो, पाठीमागच्या वेळेस फक्त 90 आणि 89चे मुलं आंदोलनामध्ये होते, त्याच्यामुळे संख्या कमी होती. पण यावेळेस बाळांनो तुम्हाला माहित असेल तुम्ही संपलेले किती जण आहेत, 89, 90, 91, 92, 93 आणि 94 सुद्धा थोड्या दिवसामध्ये. म्हणजे एवढ्या वर्षाचे मुलं या ठिकाणी बाद होतील. आणि जर मित्रांनो ही वयवाढ जर भेटली, आपली मागणी काय 33 टू 38 म्हणजे हे 5 वर्ष जर भेटले, सोपं नाही ती गोष्ट. कारण का तुम्हाला 38 पानाचं राजपत्रित GR वगैरे सगळं चेंज करायचंय, ते काही एक संधी नाही भेटायची. पण जर भेटली तर लक्षात ठेवा आपले 5 वर्ष आपल्याला लढायला मिळणार आहेत आणि आपल्या पुढच्या कितीतरी पिढ्या या ठिकाणी ह्या वयवाढीमुळं सक्षम बनणार आहेत आणि त्याची त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यामुळे कुठला उशीर न करता येत्या 22 जून रोजी सर्वांनी हजर राहायचे. तशा सूचना वेगवेगळ्या आपल्या ग्रुपवरती मी कळवित आहे. मी पण येतोय, तुम्ही पण नक्की या. ओके, चालते.